दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहायला मिळेल. एका बाजूने पाहिलं तर राज क्रीडा मंडळ गावदबी कुलगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर नुकताच सामना जिंकलाय तो म्हणजेच श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघ. टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकला टीम कुलगाव संघानं आणि फिल्डिंगचा निर्णय सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. 4 षटकांचा हा सामना. चला लगेच आम्ही मानकिवली संघाला ही विनंती करू लगेच आपली ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आहेत. स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ व MD ग्रुप झोबेली आयोजित ही स्पर्धा. MD चषक 2026 हे पर्व पहिलं पर्व दमदार पर्व. अगदी सलग मागील 2 दिवस अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळाली. रफ अँड टफ सामने पाहायला मिळाले परंतु आज देखील एकापेक्षा एक मात्र सरळ संघ आहेत. आज प्रत्येक लढत मात्र रफ अँड टफ पाहायला मिळते. अगदी पहिल्याच मॅचमध्ये विचार केला तर जबरजबर 88 धावा बनवल्या होत्या टीम कुलगाव संघाने. तदनंतर मागील मॅचमध्ये अगदी धावा चेस केल्या गेल्या. अगदी या मैदानावरती विचार केला तर धावा देखील बनल्या जातात परंतु तदनंतर धावा इथून कमी देखील होताना पाहायला मिळाला. म्हणजेच इथे फलंदाजांना तेवढा साथ मिळतो तेवढा साथ मी तर म्हणेन गोलंदाजांनाही मिळतोय. चला लगेच ऑफिशियल यांना विनंती आपण देखील मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. चला यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी लढत पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम आपटी त्यांच्या अगेन्स्ट झोबेली असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. या मॅचला करूया सुरुवात. दोन्हीही ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. हॅलो यस मॅचला सुरुवात आपण करूयात. पहिला सत्र खरं तर टॉस जिंकला टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघानं. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सध्या तरी फिल्डिंग लगावली गेली आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊयात या स्पर्धेसाठी या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मॅच ऑन गेम ऑन. गोलंदाज बारक्या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नजाकत पंकज भोले यांच्या बॅट मधून रिव्हर्सच्या अटेम्प्ट करत असताना बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार षटकार. इथून स्वागत केले गेले या मैदानावरती पुन्हा एकदा बारके यांचं वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना मात्र पंकजच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. सेकंड बॉल इथे कदाचित लो फुल टॉस होता परंतु दिशेवरती नियंत्रण नाहीये. या संपास सिग्नल व्हाईट बॉल. सध्या तरी पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर अगदी गोलंदाज बारक्या जणू काही दबाव आहे की काय. लेग स्टिकवरती हा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून. टीमची टोटल 7 धाबा. आताचा हा फटका फसलाय. झेलची संधी. कवसला खेळाडू पोहोचले होते शेवटच्या मोमेंटला. मी तर म्हणे इथे कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न भरपूर चांगले राहिले होते परंतु तदनंतर कॅच ड्रॉप नंतर मात्र 2 धावा इथनं एकवटल्या गेल्यात. अगदी विचार केला तर हा चान्स होती परंतु चांगली फिल्डिंग राहिली आहे. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल 9 धावा. सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. भरपूर चांगली सुरुवात इथून करून देत असताना टीम मानकिवली संघाला अर्थातच पंकज बोले रन मशीन ऑफ मानकिवली.
लो फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन द कार्पेट डाऊन साईडला ड्राईव्ह केले गेलं ढकलले गेलं डीप मध्ये खेळाडू आहेत थोड्याशा चुका झाल्या आणि लगेचच दुसरी ही धाबीतनं कंप्लीट केली जाते अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि इथून पाहिलं तर थोडीशी चूक झाल्यानं लगेचच जिथे सिंगल होती तिथे 2 धाबा ऐकवल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्या तरी हेमंत आणि पंकज मध्ये दोघांमध्ये ताळमेल भरपूर चांगलं पाहायला मिळतोय आतापर्यंत 11 धाबा फुलक्यावरती चांगली सुरुवात पुन्हा एकदा रिव्हरचा फटका परंतु इथे अगदी गली रिजन मध्ये भरपूर चांगली कामगिरी तिथे पाहायला मिळते तिथे पाहिलं तर खरं तर दिवेश होते भरपूर चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी जबरजबर मी तर म्हणेन 3 धाबा वाचवल्या गेल्यात सिंगल मिळाली टीमची टोटल 12 धाबा अगदी P1 मध्ये सध्या तरी बारक्यांना पण पाहतात पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता परंतु तदनंतर सातत्याने मात्र कमी धाबा दिल्या अर्थातच कमबॅक भरपूर चांगलं राहिलंय उर्वरित शेवटचे 2 चेंडू गुडलेस स्पॉटचा बॉल कट केलाय अपर कट बॉलला सरळ पाठवलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल जाईल सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पार हेमंतच्या बॅट मधून हा पहिला बार हेमंतच्या बॅट मधून हा पहिला चौकार मध्ये सध्या तरी धावा बनल्या जात आहेत अगदी धावा बनवणं फार महत्वाचं राहील या मॅच मध्ये टीम श्री गणेश मानकिवली संघाला कारण की समोर पाहिलं तर राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ आहे इथे फटका फसलाय जेलची संधी परंतु इथे जजमेंट करता आलं नाहीये अगदी खेळाडू पोहोचले होते परंतु उलटा धावत असताना बॉलला जज करायचं होतं तिथे ते जमलं नाहीये आणि याही बॉलवरती धावा मिळतील त्या 2 पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं इथनं कंप्लीट झालंय पहिल्याच P1 मध्ये दमदार बॅटिंग झाली दमदार सुरुवात राहिली आहे टीम श्री गणेश मानकिवली संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजेच बिनबाद 18 धावा येस मॅच ऑन गेम ऑन पहिल्या षटकात दमदार सुरुवात राहिली गेली पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जवळजवळ 18 धाबा बनवल्या गेल्यात अगदी कोलगाव संघाच्या समोर खेळत असताना 60 पेक्षा जास्त धाबा संख्येचं टार्गेट देण्याचा प्रयत्न केला जातो इथे स्वीप शॉट खेळला होता परंतु डीप मध्ये अगदी मी तर म्हणेन कॅच इथे होती परंतु जज करता आलं नाहीये फटका भरपूर चांगला इथे लगावला होता पंकज भोले यांनी परंतु डीप मध्ये अगदी भरपूर चांगली फिल्डिंग राहिली आहे बॉलला आतमध्ये ढकलण्याचं काम तिथे केले गेलं चला तिथे प्रेक्षक वर्ग आहेत आम्ही विनंती करू जो काही निर्णय असेल तो आपण लगेच पोहोचवायचा आहे यस एकच धाव असेल यस आता इथे तिसऱ्या पंचांची मी तर इथे मदत घेतली जाते आता इथनं चेक केलं जाईल चला आम्ही खेळाडू कक्षात विनंती करू आपण कोणत्या प्रकारचा आवाज करायचा नाहीये विनंती असेल चला या ठिकाणी एकच धाव असेल मॅच स्टार्ट करायचे आहे सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा अगदी पहिल्याच बॉलवरती मित्र म्हणेन पंकज यांनी चांगला फटका लगावला होता परंतु डीप मध्ये प्रतिम फिल्डिंग राहिली आहे अगदी कॅच कॅरी झाले नाही परंतु बॉल आतमध्ये ढकलण्याचं काम तिथे केले गेलं भरपूर चांगली फिल्डिंग
समोर चेंडू होता, अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू, अगदी डावकरे हाताचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तेजस यांना पण पाहतोय. त्यांच्याकडे सातत्याने नॅचरल लेग कटर बॉल असतो आणि सातत्याने त्या चेंडूंचा मी तर म्हणेन इथे वापर केला जातोय. डॉट बॉल. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यस बाहेरच्या दिशेने व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाबेतनं मिळते. अगदी या षटकात मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलं जातं टीम श्री गणेश मानकिवली संघाला. फ्रंट फुट वरती आले, फटका चांगला आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकलला डीप मध्ये, अगदी कुणाला आहेत बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि तदनंतर बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, 4 धावा. श्री गणेश मानकिवली संघाला आताचा हा चेंडू यस पुन्हा एकदा पंच मात्र पाहत आहेत आणि तदनंतर मात्र इशारा इथे देत आहेत. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव इथं मिळेल. सध्या तरी एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 25 वरती. 25 धावा बनल्या गेल्या. तिथे फटका अगदी आपण पाहू शकता सरळ स्क्वेअर लेग मध्ये पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे भरपूर चांगली फिटिंग पाहायला मिळते. सध्या तरी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केला जातो. जेव्हा जेव्हा मोठे फटके बॅटमधून येत नाहीत ना तेव्हा तेव्हा सिंगल डबलला नक्कीच तुम्ही प्राधान्य द्या. आणि तसेच काहीतरी गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि पंकज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने सिंगल डबल वरती नियंत्रण केलं जातं. 27 धावा फुलकावरती. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा यश पंच पाहत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर अवांतर हा चेंडू अवांतर धावेत मिळेल. आतापर्यंत तेजस यांचा विचार केला तर जवळ जवळ 3 एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्यात, म्हणजेच 3 वाईट चेंडू फेकले गेलेत. समोर चेंडू होता, बॅटची एज, परंतु स्लिप मध्ये तिथे घडलंय काय, कॅच होती परंतु इथे देखील कॅच ड्रॉप झाली गेली आहे. आतापर्यंत पाहिलं तर जवळ जवळ राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाने मी तर म्हणेन अगदी 3 ते 4 मिस फिल्डिंग केल्या गेल्यात. परंतु प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला कमी चुका कराव्या लागतील, कारण की आम्ही नेहमीच म्हणतो एक चूक तुम्हाला मैदानात बाहेर काढू शकते. आताचा हा चेंडू इथे देखील यस पाहिलं जातं. या ठिकाणी हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरंही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 27 धावा. अगदी या षटकाचा विचार केला तर यस 29 धावा माफी असावी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये श्री गणेश मानकिवली संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अगदी पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 18 धावा बनल्या गेल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात कमी धावा आल्या. अगदी तिथे मी तर म्हणेन गोलंदाज तेजसनं कमबॅक करून दिलं, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विकेटची मी तर म्हणेन नितांत गरज आहे. जर का एखाद दुसरा विकेटला पुन्हा एकदा इथून कोलगाव संघ पलटवार करू शकतो. जर काही दोन्ही फलंदाज इथून जर काही या षटकामध्ये थांबले तर अगदी धाबांचा डोंगर इथून उभा करू शकतो श्री गणेश मानकुली संघ, कारण की दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि आता या सेट झालेल्या बॅटरला अपसेट करण्याचं काम मात्र गोलंदाज करेल का. षटक क्रमांक 3 गोलंदाज सिद्धार्थ. मॅच ऑन गेम ऑन.
स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हेमंत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, जेलची संधी, कवसला खेळाडू आहेत. अप्रतिम जजमेंट, कठीण कॅच होती परंतु इथून अप्रतिम रनिंग कॅच इथनं कंप्लीट केली जाते. पहिला विकेटचा पतन, पहिला धक्का टीम श्री गणेश मानकिवली संघाला. हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. कठीण कॅच होती. अगदी देवेश अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये आहेत. भरपूर चांगली कॅच त्यांनी कॅरी केली आहे आणि तदनंतर मात्र पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी निर्माण करून दिलाय गोलंदाज सिद्धार्थनं. मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅटर राज ऑन साइडला अगदी ढकलण्याचं काम इथून राजने केले गेलं. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहिलं तर अगदी बारक्या आहेत, तर बारक्या फार चपळाईनं मात्र चेंडूपर्यंत पोहोचलेत, वेगानं आले आणि एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलवेग करतायत. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं मात्र या 4 क्रिया मात्र एकाच ऍक्शन मध्ये बारक्यांनी केल्या आणि भरपूर चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळाली. टीमची टोटल 30 धावा. कुठल्या स्पॉटचा बॉल ऑन साइडला, अगदी ढकलण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे परंतु याही षटकात कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचं काम गोलंदाज सिद्धार्थ करतायत. अगदी पहिल्या षटकात 18 आल्या होत्या, तिथून हा चांगला कमबॅक राहिलाय टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाचा. याही बॉलवरती सिंगल आली, 31 धावा धाव फलकावरती. सध्या तरी मोठ्या फटकांपासून वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज करतायत सिद्धार्थ. ऑन साइडला पुन्हा एकदा अगदी अलॉन द कार्पेटनं डीप मध्ये बॉलला ढकललाय. तिथे खेळाडू आहेत, एकतर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, इथे एकच मिळेल. सध्या तरी सातत्याने सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट पुन्हा एकदा केलं जातं. सातत्याने चेंडूला वळवण्याची क्षमता सिद्धार्थकडे देखील आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू हरकत करत आहेत, कधी आतमध्ये तर कधी बाहेर, नेहमीच पाहायला मिळत आहेत. चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साइडला उडवलाय, फटका दमदार परंतु डीप मध्ये खेळाडू होते. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लगातार मी तर म्हणेन तिथे 2 वेळा अशा प्रकारची फिल्डिंग केली जाते. अगदी ओमकार होते, ओमकारनं मग खरं तर चमत्कार केलाय. इथे देखील याही बॉलवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी अप्रतिम टीम वर्क पाहायला मिळतो. संपूर्ण खेळाडू एकमेकांना चांगली साथ देत आहेत. अगदी गोलंदाजाला हवंय काय तर सातत्यानं चांगली फिल्डिंग आणि चांगली फिल्डिंग सध्या केली जाते टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल केलाय, फटका इथे फसलाय की काय परंतु डीप मध्ये खेळाडू होते. आता फक्त 5 राहिलेत, त्यांच्या आव्याकाच्या बाहेर, बॉल सीमा पार. 6 धावा राज गडगेच्या बॅटमधनं षटकार. खाडे जे वराडे गावाचे आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला या स्पर्धेत 2 बॉलचे बॉक्स त्यांनी आम्हाला सपोर्ट केले, त्यांचं इथे आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि सातत्यानं तुमच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला नेहमीच असाच साथ मिळू द्यात. अगदी तुमचे आम्ही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ तिथे कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 39 धावा धाव फलकावरती बनल्या गेल्यात परंतु शेवटच्या षटकात अजूनही किती धावा बनल्या जातील कारण की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा बनल्या जात आहेत. पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं असेल जवळजवळ 88 धावा मात्र राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाने बनवल्या होत्या परंतु या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 50+ किंवा 60+ देखील धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या. पर्यंत पंकज आणि राज आहेत तोपर्यंत असं वाटू शकतं की इथून या धावा बनल्या जातील. शेवटचा षटक गोलंदाज कुणालचा विचार केला तर खरं तर पहिल्याच मॅच मध्ये कुणालने देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. जिथे आपण पाहिलं तर यस मॅच ऑन. शेवटचं षटक
स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर पंकज बोले त्यांच्या बॅटमधून नेहमीच सातत्याने बेगीड पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल इथून फुलरलेचा होता, परंतु इथून अगदी पाहिलं जाईल हा चेंडू कुठे होता, कुठे लँड झाला. यस, आता यशपंच सांगतायत इथे लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल, 1+1. खरं तर त्याच दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजसाठी जे आपण शूज पाहतोय, खरं तर ते देखील आम्हाला देण्याचं काम केलंय. ते म्हणजेच जयभाल शंकर यांच्या माध्यमातून आम्हाला हे शूज त्यांनी आम्हाला सपोर्ट केले. त्यांचंही इथे आगमन झालं, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊयात माच्या दिशेने, जिथे खरं तर जसा राज मात्र स्ट्राईक वरती आला तसा लगेचच मात्र षटकार पाहायला मिळालाय. खरं तर शेवटच्या षटकात धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या इथून बनली जाते. राजच्या बॅटमधून षटकाराला टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 47 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा हा चेंडू. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवरती, एक्स्ट्रा बाउन्स होतात. नंतर डॉट बॉल. षटकारानंतर खरं तर प्रत्युत्तर दिलं जातं डॉट बॉलने. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय, अगदी ऑलांडो कापेटने बॉल आतमध्ये ढकललाय, डीप मध्ये ढकललाय, परंतु तिथे बारक्या आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. अगदी बॉलला स्टॉप केलं गेलं आणि पुन्हा 2 धाबा. सध्या तरी चांगल्या धाबा संख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना श्री गणेश मानकिवली संघ आतापर्यंत टीमची टोटल पाहिली तर तब्बल 49 धाबा. आताचा हा चेंडू सोडून दिलाय, फक्त पाहत राहिलेत. अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी वेग देखील होता, व त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पुन्हा पाहायला मिळाला. सध्या तरी ऑन द टॉस केलं जातं. ज्या प्रकारे आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करतो त्या प्रकारे चेंडू मात्र तिथे उडवले जात आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक केला, डीप मध्ये खेळाडू आहेत बारक्या. अप्रतिम फिल्डिंग, लाजवाब नेत्रदीप फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 हँडेड बॉलला आतमध्ये ढकललं, अगदी गरुड झेप घेतल्याने बॉलला आतमध्ये ढकलल्यानंतर इथे घडलंय काय, रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला देखील बाद केला. जबल या मॅच मध्ये मित्र म्हणेन राज क्रीडा मंडळ गावदेवी कोलगाव टीमने जबल मित्र म्हणेन अशा प्रकारे 3 षटकार वाचवले गेलेत. याही बॉल वरती एकच धाव. फलंदाज बाद. राज बॅक टू द पेव्हिलियन. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी भरपूर जास्त वळण चेंडूवरती होतं, ऑप्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. एका अवांतर धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळाली, ती म्हणजे तब्बल 51 धाबा. ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये खेळाडू आहे, जज करतायत इथे. अप्रतिम जजमेंट, काय लाजवाब कॅच या ठिकाणी स्वीकारली गेली आहे. अगदी डीप कॅच होती. जबल हा चेंडू जमिनीला लँड होताना इथे पाहिलं तर कॅच कंप्लीट केली गेली आहे. या ठिकाणी ओव्हर सुद्धा कंप्लीट झाली आहे. पाहता पाहता षटक क्रमांक 14 ही समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 51 म्हणजेच 52 धावसंख्येचं टार्गेट मात्र देण्याचं काम श्री गणेश मानकिवली संघाने केले, ते म्हणजे राज क्रीडा मंडळ कोलगाव संघाला. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तिथे टीम जोबिली संघ आहे आणि आपटी. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही टॉस साठी याल तेव्हा जे काही आपले ऑफिशियल प्रवेश फी आहे ती देखील तुम्ही जमा करायची आहे व त्यानंतर टॉस केलं जाईल.
मस्कर जे वालिवलीचे आहेत त्यांना मी विनंती करू आपण या व्यासपीठावरती करत या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आमंत्रण केलं जात आहे. आम्ही विनंती करू या तेजस मस्कर आपलं या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला नेक्स्ट मॅच टीम आपटी आणि जुबेली मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आपण टॉस करूयात. आम्ही स्पर्धेचे आयोजक खरं तर सुधीर धुळे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. खरं तर एमटी चषक म्हटलं तर या चषकाचे आमचे मुख्य आयोजक सुधीर धुळे असतील आणि विश्वनाथ धुळे असतील. दोन्ही बंधूंनी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि आज या मॅचचा टॉस आपण करूयात सुधीर धुळे यांच्या शुभ हाताने. चला या ठिकाणी पहिला सत्र कंप्लीट झालाय. पहिल्या सत्रात पाहिलं तर तब्बल 51 धावा बनल्या गेल्यात आणि आता 52 धावा सिंगचं टार्गेट. यस टॉस देखील इथे कंप्लीट केला जातो. टॉस जिंकला तो म्हणजे टीम आपटी संघानं आणि दोन्ही संघांना विनंती असेल जे आपली ऑफिशियल प्रवेश फी आहे ती जमा करायची आहे. चला या ठिकाणी पहिला सत्र कंप्लीट झालाय. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आणि 52चं टार्गेट आता कशा प्रकारे चेस केलं जाईल याचं धावतं विवरण आपण ऐकूयात. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक करतातच राहुल चव्हाण सरांच्या शुभ आवाजात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसाद मोहन सबारे सरांचा आवाज आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरिद्रीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. दुपारच्या सत्रामध्ये जमलेला तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय एमडी चषक. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. विलाजी बैकर यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे. पहिला बॉल समोर सिद्धेश. पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती झळकतोय क्लास बॅटचा चौकार. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम मानकिवलीला. तर मुख्य व्यासपीठावरती विलाजी गणपत बैकर यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश राऊत मागील मॅचमध्ये अर्धशतक त्याने झळकावलंय. 53 धावांची इनिंग साकारली. तोच खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टार्गेट या मॅचमध्ये मोठं आहे. 52 धावांचं टार्गेट होतं. लाईन खराब पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. जी सुरुवात केली होती पंकज भोलेनं बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती रिव्हर्स षटकार ठोकलाय. आता ती सुरुवात मैदानावरती करतोय. चौकाराच्या माध्यमातून सिद्धेश राऊतनं 4 धाबा तिथे एक पडल्यात. 52 धाबा चेस करायचे त्या मॅचमध्ये. 4 ओव्हरमध्ये 24 बॉल 52 धाबा. टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु कुळगाव नाव कुठे छोटं आहे त्यामुळे रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही टीमच्या दरम्यान एक मोठी लढत पाहायला मिळेल. पुढचा बॉल गॅप शॉट सिलेक्शन शोधलाय गॅप लावलाय मॅप. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सलगचा दुसरा ऍक्शन रिप्ले चौकार.
सुरुवात या मॅचमध्ये केली आहे. 52 धावाचं टार्गेट होतं आणि आता त्याच 52 धावा चेस करत असताना ही सुरुवात चांगली पाहायला मिळेल. आणि 52 धावा चेस करत असताना मी म्हणेन आता 2 बॉलवरती 2 चौकार आले, त्यामुळे काहीसा कानमंत्र घेतोय कुमार नवले या मॅचमध्ये. उदयजी मराठे देखील जोडले गेले, त्यांचे बरपूर्वक स्वागत, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला सचिनजी दलाल यांचा संघ मैदानावरती खेळतोय. बॉल तयार, पंकज भोले. हा ट्रॅकर बॉल अडवा बाटला घेतला, मिड विकेटला खेळाडू उपस्थित. मिळेल ती सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 धावा. धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. अजूनही 42 धावाची गरज या मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवरती आता क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग आता चेंज होताना पाहायला मिळेल, कारण लेफ्टी आणि राईटी बॅटल मैदानावरती तुम्हाला पार मिळतोय. त्यामुळे आता डोकेदुखी वाढली टीम मानकिवलीची या मॅचमध्ये, कारण जेव्हा जेव्हा राईटी आणि लेफ्टी बॅटर असतात त्यावेळेस मात्र प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करावी लागते आणि ते चित्र आपण पाहतोय. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता पूर्णपणे 10 धावा फलकावरती जोडल्या जातील. बदलापूर ग्रामीण क्रिकेट समालोचन समितीचे आमचे विद्यमान अध्यक्ष महेशजी मनोहर धुळे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर तयार, पंकज भोले. हा ट्रॅकर बॉल फटका चांगलाय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेचलाय. अखेर क्षेत्ररक्षक पाठमोरा बाग मिल्का बाग. ही परिस्थिती असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय तेजस मेहरच्या बॅट पदू. त्यामुळे धावफलक 14 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. मॅच ऑन. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेचलाय, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा. कुमार नवले धावतोय आणि अखेर बॉलला अडवलाय, त्यामुळे 2 धाबा रोखल्या जातील आणि तिसरीचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या धाबेसाठी बाल बचावले गेलेत. बाळा मैदानावरती खेळतोय तेजस मेहर च्या बॅटमधून या 2 धाबा मिळतील, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 16 धाबा. षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. बॅटिंग करत होता संघ मानकिवली, त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्या जरूर, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 16 धाबा खर्च केल्यात पंकज भोरेनं. त्यामुळे इथून आता शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील या जर्सीज तुम्हाला पार मिळतील. स्वर्गीय कैलासवासी अनुभाई दत्तू कराळे यांच्या स्मरणार्थ व कैलासवासी राम दशरथ गडगे यांच्या स्मरणार्थ संजय भाऊ कराळे यांच्या माध्यमातून जर्सी लाभलेत, त्यामुळे त्यांचे आभार. आणि अखेर शेवटच्या बॉलवरती बाळा, या बाळाने हा बम का गोळा आणि अखेर त्याला शांत ठेवण्याचं काम केलंय, त्यामुळे झटका लागतो पहिला टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला. फलंदाज बाद. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या, त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतो 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये इथून धाबा चेस करावा लागतील. 36 धाबा चेस करायच्या. 18 बॉल मध्ये इथून 36 धाबा चेस होतील का हा प्रश्न उभा झालाय या मॅच मध्ये. मैदानावरती आपण पाहतोय सिद्धेश राऊत उभा आहे. आज सुदर्शन जाधव खरं तर प्रकृती खराब आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहिले, परंतु भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांच्याकडून देखील टीम गुळगावला. घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय कल्पेश जाधव. ओव्हर नंबर 2 चा खेळ. बॉलिंग ट्रॅक वरती राज. पॉवर प्लेचं षटक संपलाय, त्यामुळे इथून आता सर्कलची पाबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. बरोबर तयार. पहिला बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय. खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. धाबाची गरज असताना पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्यामुळे चौकार येतोय. बॉलर तयार. बिग हिट. फटका चांगला. धावा चांगल्याच मिळतील. नरेंद्र माळी च्या हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका आता लागतो टीम मानकिवलीला. धाव मध्ये 6 गुळगावला षटकार.
ते 10 धाबा खर्च करतोय, त्यामुळे आता मागणी गोलंदाजी. म्हटलं जातं ना, संगीतकाराला वादकाची साथ हवी असते, ती साथ आता हवी आहे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती लाभत नाहीये. पुढचा बॉल, बॅटची कडा, थर्ड मॅनला खेळाडू रोहन गायकर कडून चूक झाली आणि बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. गरज आहे. सिद्धेश जाधव मैदानावरती एकटा लढतोय. सिद्धेश राऊतच्या साथीनं कल्पेश जाधव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राज. मथुर फॅन्स क्लबचे आमचे नीरज भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे वेलकम. काय फिल्डिंग केली आज बारक्यानं. बारक्याच्या साथीनं ओमकार जाधवला आपण पाहिलं, खूप चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे सिंगल भीती आहे. आणि आता सिंगलच्या साथीनं बॅट कट, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे सरकतोय. 14 बॉल 21 धाबाची गरज या मॅचमध्ये. कल्पेश जाधव भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं म्हटलं जातं. या मॅचमध्ये करणार काय, कारण 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 धाबाची गरज. पुढचा बॉल, नो बॉल, आणि त्यावरती आक्रमण अक्षरशः तुटून पडला बॅट्समन, त्यामुळे या 3 धाबा बेतील. 18 धाबाची गरज या मॅचमध्ये. 14 बॉलचा खेळ शिल्लक. श्री गणेश मानकिवली विरोधात गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16, तर या ओव्हरमध्ये देखील थोडीशी महागडी गोलंदाजी केली आहे राज गडगेनं. कमबॅक करावा लागेल. 14 बॉल 18 धाबाची गरज या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. डॉट बॉल. अखेर सुटकेचा मोकळा निश्वास आता सोडलाय, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच जर्मन जोबेली विरोधात गावदेवी आपटी. आपटी संघ मैदानावरती खेळेल. गोपाळचा संघ. या वेळेला देखील लाईन खराब, त्यामुळे अंपायर सांगतात व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकते. 17 धाबा चेस करावा लागतील. 35 धाबा धावफलकावरती जोडले जातात. या मॅचमध्ये सिद्धेश राऊत काय खेळलाय, मागील मॅचमध्ये देखील 53 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, त्यामुळे या मॅचमध्ये जिम्मेदारी मोठी होती, कारण आज सुदर्शन जाधव टीममध्ये नाहीये, त्यामुळे इथून सिद्धेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती आणि ती पार पाडली आहे चोखपणानं. हे देखील विसरून जाणार नाहीये. 17 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. बॉलर तयार. राईटम राऊंड द विकेटनं राज. इथे घडले काय, तर आय थिंक बॅटची कडा होती. एस्टनच्या मागे बॉलला थर्डमॅनला अडवले, त्यामुळे अजूनही 12 बॉल आणि 17 धाब्याची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ. आता कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील हे देखील पाहावं लागेल. 12 बॉल 17 धाबा चेस करायचे या मॅचमध्ये. आणि आमचे घनश्याम यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे. जोबेरी टीमची मॅच आहे, त्यामुळे त्यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री गणेश मानकिवली संघ जर हा सामना जिंकतोय तर टीमचे जुने जाणते खेळाडू सुनील देवाडिगा यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. प्रशांत भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतात आणि जर मॅडम षटक टाकलं तर नीरज भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000. बरोबर तयार. प्रशांत राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑनला ठोकलाय. सिद्धेशच्या बॅटमधून षटकार. गाव संघासाठी 41 धाबा दाफलकावरती जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता, टर्न केला, स्कोअर लेगला दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिद्धेश राऊतच्या बॅटमधून अजून एक देखणा स्ट्रोक. चौकार. तर ते पहिल्या 2 बॉलवरती तुटून पडला, त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. चला चेंडू द्यायचा.
12 बॉल 17 धाब्याची गरज असताना का बॅटिंग केली आहे. टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल 10 बॉल 7 धाबाची गरज. अजून एक चांगला फटका ऑन साइडला लॉंग ऑन. काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना सिद्धेशच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. दणदणी स्ट्रोक षटकार आर लेबल. वासुदेव मिनमिने यांना आता रिझल्ट कळून चुकलाय, कारण फक्त आणि फक्त एका धाब्याची गरज आहे. नऊ बॉल आणि एका धाब्याची गरज. चला चेंडू पोहोचलाय त्यामुळे मॅच बॉल घ्या. फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साइडला आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकला टीम गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ. अभिनंदन. तर हार्डलक टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. मात स्वप्नील जाधव नसून सिद्धेश राऊत. या मॅचमध्ये पुन्हा एकदा सिद्धेश चमकलाय असंच म्हणावं लागेल. मागील मॅचमध्ये 53 तर या मॅचमध्ये एकटा लढलाय आणि 44 धावांची इनिंग साकारणारा सिद्धेश राऊत ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अकरा बॉल आणि 44 धावांची इनिंग त्यानं साकारली आहे. तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच. सर आम्ही विनंती करेल संदेशजी मसने आपण या शुभ हस्ते आपल्या देतोय आम्ही मॅन ऑफ द मॅच. युवराज धुळे आणि आमचे साहिल मसने दोघांना विनंती या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. फेमस युट्यूबर आणि त्यासोबत रील स्टार युवराज धुळे यांच्या शुभ हस्ते आणि त्यासोबत साहिल आपण या साहिल मसने यांच्या दोघांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच चेअरमन जोबिरी विरोधात आपटी.